पण हळूहळू का बदलतायत? मला तर एकच आयुष्य आहे ना रे. असं म्हणतात मुलींना घेऊन समाज बदलला, पण किती? मुलींना शिकवण्या इतपत? आणि काय, मुलगी शिकलेली असली तर तिचं चांगल्या घरात लग्न होईल म्हणून? ते सेल्फ डिपेंडन्स वगैरे असं काही नसतं. सिनेमात आणि नाटकात दाखवतात की मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, तिचं करिअर घडवू शकते, पण नाही, खऱ्या आयुष्यात असं काही नसतं. सगळ्यांना फाट्यावर मारून जर करिअर निवडलं तर आई वडील कायमचं बोलणं बंद करतील, आणि करिअरला फाट्यावर मारून जर लग्न निवडलं तर आयुष्यभर स्वतःशीच खोटं बोलावं लागणार. ही कसली चॉईस आली? तुम्हाला आई आवडते की वडील, अशी चॉईस असते का कुठे? हा, तुला माहिती आहे, माझं ना एक स्वप्न आहे की मला स्वतःचं घर घ्यायचं, माझं घर. कारण आई वडिलांचं घर हे मुलीचं घर नसतं, असं आई वडील सतत जाणीव करून देतात. आणि नवऱ्याचं काय, त्याला वाटलं तोपर्यंत तो घरात ठेवील, आणि नाही वाटलं की घरातून हाकलून देईल. खूप हेल्पलेस फील होतं रे. आणि त्याच्या भावना असतात ना, त्या भावना या जगात कोणीच समजू शकणार नाही, मुलं तर अजिबातच नाही. म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझं स्वतःचं घर असावं, हक्काचं घर, जिथून मला कधी कोणीच हाकलून देणार नाही. या घराला पण मी स्वतःचं घर समजते रे. भाड्याचं असलं तरी स्वतःचं घर म्हणून या घराला जपते. तुला माहिती आहे, जेव्हा माझ्या रूममेट्स हा फ्लॅट सोडून गेल्या तेव्हा मी इतकी घाबरली होती. मला असं वाटलं होतं की मी एकटी या फ्लॅटचं भाडं भरू शकणार की नाही, आणि मग मला या फ्लॅटमधून काढून टाकतील. पण नशीब, नाईलाज असतानाही तू भेटलास आणि मी एका मुलाला फ्लॅटमेट म्हणून ठेवलं. नशीब माझं की तू चांगला निघालास. तू चांगला निघाला नसता तर काय झालं असतं रे माझं? आणि इतकं सगळं करूनही परिस्थितीला बदलू शकले का मी? हा, सांग ना.